श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे रविवार आणि आज तर थंडी विचारू नका, एवढी थंडी वाढलेली होती ना. तर माझं सकाळचं स्वयंपाक वगैरे झालेलं होतं. नंतर ही गाईसाठी पण चपाती करते आणि कुत्र्यांसाठी पण केलेली होती. तर ही मला आलेली दिसली घराच्या पाठीमागं. तर म्हटलं हे आले तर अगोदर यांना चपाती खाऊ घालूया. तर मला बघून मी पण त्याला घाबरत होते आणि ते पण मला अशी पिल्लांची आई असली की ती कधी कधी चावते पण, त्यामुळे थोडी भीती वाटते. आणि हिला ना एकूण मला वाटतं 7 पिल्ली होती हिच्या पाठीमागं. तर रविवार म्हटल्यानंतर साफसफाईची कामंसुद्धा चालूच असतात त्याबरोबर. आणि आजचं माझं सकाळीच वाचन मी लवकर करून घेतलेलं होतं. सकाळी वाचल्यावर बरं वाटत होतं. आणि आजचे अध्याय मला वाटतं 22 ते 29 पर्यंत होते. आज थोडंसं लवकर वाचून झालं, म्हणजे 1.5 तासात वाचून झालं. तर सकाळची कामं सगळी माझी आता आवरलेली होती. फरशी वगैरे पुसून, भांडी वगैरे सगळं. तर थोडासा बाजार आणलेला होता, तर फरशी पुसते त्यामुळे इथंच ठेवलेला, तो पण नंतर भरून ठेवायचा आहे. शेंगदाण्याचे लाडू करायचे थोडेसे मुलांसाठी, आता ते केलेले संपलेत, त्यामुळं मग रोज सकाळी त्यांना द्यायला बरं पडतं. आणि आज सुट्टी आहे म्हटल्यानंतर म्हटलं बाहेरचं हे जरा धुवून घेऊया. झाडलं तर कसे किती पण झाडात धूळ निघत नाही. आठवड्यातनं एकदा तरी धुतलं तर ना बरं पडतं असं. त्याला कसं आणि धुवून पण खराट्यानं पण वरचं काय निघत नाही. प्रेशरनंच अशी यावरची घालवली तेवढीच. तुळशीचा कट्टा पण ह्याच्यासोबत धुते. झाडांना पण पाणी होतं घालून. आणि पुढं पण आता थंडी जरी असली तरी नाही, या दिवसात पण धूळ आता उन्हाळ्यासारखी उठतेच. ते पुढं समोर कशी मातीच आहे, तर त्यावरती पण पाणी मारल्यावर आपल्याला पण छान फ्रेश वाटतं आणि धूळ पण सगळी बसते. अगोदर फरशी वगैरे घरातली सगळी कामावरून घेतलेली आणि नंतर मग हे बाहेरचं धुवून घेतलेलं. त्याने धुतल्यानंतर बाहेर छान फ्रेश वाटत होतं. तर गाईला घास द्यायचा राहिलेला होता, तर तो पण दिला मग. आणि आज असं उन्हातनं सावलीत जाऊच नाही असं वाटत होतं, उन्हालाच बसावं. घरात गेलं की थंडी, बाहेर उन्हात आलं की मग थोड्या वेळ बसलं तरी उन्हात सुद्धा ऊन लागत नव्हतं, म्हणजे अशी थंडी होत आहेच आज. आणि शेवंतीला पण भरपूर फुलं येत आहेत, एका पाठोपाठ एक. कळ्या पण येत राहतात आणि फुलं पण भरपूर निघतात. आणि ज्यावेळी कोणती फुलं नसतील त्यावेळी तर ही फुलं नेहमीच असतात देवपूजेसाठी. आता उंबऱ्याची पूजा म्हणजे हळदीचं लेपन वगैरे नाही केलेलं, फक्त आपलं पाणी मारून उंबरापासून घेतला, हळदी कुंकू लावायचं आणि उंबऱ्यावरती रोज हळदी कुंकू आणि स्वस्तिक तरी काढा म्हणतात रांगोळीचं, एवढं करा. आपल्याला जास्त रांगोळी काढाय टाईम नसेल, वेळ नसेल तरीसुद्धा देवपूजा केल्यानंतर एवढंसं. पण आता वारं एवढं आहे की बाहेर रांगोळी जरी काढायची म्हटलं तरी ना ती राहतच नाही, ती सगळीच पसरून जाते सगळीकडे. नंतर फरशी वगैरे पुसून झाल्यानंतरच इथं देवपूजा वगैरे झालेली होती, पण ही रांगोळी काढायची राहिलेली होती माझी. फरशी पुसल्यानंतर मग कसं फरशी पुसायच्या अगोदर काढली सकाळी तर मग ते परत झाडताना निघून जाते, त्यामुळे फरशी पुसून झाली की बरं वाटतं. तर आज सकाळी लवकरच हे वाचायला घेतलेलं मी, त्यामुळे 1-1.5 तासामध्ये आजचं वाचन झालं. आणि जे समर्थाचं 21 अध्यायचं आहे ते मी संध्याकाळी करते, ते 1 तासात होऊन जातं. आणि इथं आज जान्हवीला कॉफी प्यायची होती, तर तिनं हे बीट करून दिले, थोडीशी साखर, पाणी आणि कॉफी टाकून. इथं दूध गरम करायला ठेवलेलं होतं. तर अशा पद्धतीने केलेली कॉफी चवीला छान लागते. साखर शक्यतो कॉफीत कमीच घालायची, जास्त गोड कॉफी बरोबर नाही लागत. आणि ना आता कसं ह्या दिवसात आवळं भरपूर येतात,
पण आवळ्याचा असा प्लेन ज्यूस केला तरी पण तो तुरट आंबट लागतोच, त्यामुळं मुलं पण पित नाहीत, आपल्याला पण नको वाटतो. पण अशा पद्धतीने केला ना मुलंसुद्धा पिऊ शकतात, अजिबात तुरट आंबट लागत नाही. इथं मी एक बीट घेतलेलं आहे, तुळशीची पानं, पुदिना, कढीपत्ता, पालकसुद्धा घेतला आहे, थोडीशी कोथिंबीर आणि अद्रकचा थोडासा तुकडा आणि 3 आवळे घेतलेले. आवळे थोडेसे मोठ्या साईजचे होते, तर मैत्रिणीनंच दिलेले होते हे. तर फ्रीजमध्ये ठेवलेले आहेत, त्याचं आठवड्यातून 1-4 वेळा तर हा ज्यूस करते. तर यामध्ये थोडंसं शेंगदाणं मग टाकायचं आणि अगोदर थोडंसं पाणी टाकून बारीक करायचं आणि नंतर हे तो आपल्याला हवं तेवढं पाणी टाकून हे बारीक करून घ्यायचं आणि गाळून जे राहिलेलं आहे ना आता बीट वगैरे ते पण टाकून न देता त्यापासून चपाती किंवा भाकरी तुम्ही बनवू शकता. ते भाकरी करताना त्यात मिक्स करा किंवा कारण बीट किसलेलं आहे ना, भरपूर सगळं फायबर आहे त्यात. आणि आवळा कढीपत्ता केसांसाठी खूपच हेल्दी असतो. आता थंडीत बऱ्याच जणांची केस गळतात, डॅन्ड्रफ होतो, तर थंडीमध्ये ना केस गळतीसाठी हा छान पर्याय आहे आणि आवळा असा पिला जात नाही. ह्या पद्धतीने एकदा ज्यूस नक्की ट्राय करा. यामध्ये तुम्ही ना थोडंसं ॲपल, थोडंसं डाळिंब हे सुद्धा टाकू शकता, त्यानंसुद्धा अजून चव छान लागेल. गाजरसुद्धा टाकू शकता, जे की डोळ्यांसाठी सुद्धा चांगलं असतं. आता तुमच्याकडे जे आहे ते तुम्ही टाकू शकता. आणि आज स्वयंपाकात चपात्या, शेवग्याची शेंग करायची होती. आणि भेंडी थोडी. तर अगोदर कणिक मळून घेतली. आता सकाळचं वाचन झाल्यामुळं ना दिवसभर म्हणजे आता बाकीची कामं आवरायला, नाहीतर वाचन करायला खूप वेळ जात होता, म्हणून म्हटलं लवकर उठून अगोदर वाचन करून घेऊया. आज कसं मुलांचं टिफिन पण नव्हतं ना, नाहीतर 7 वाजता स्वयंपाकाला लागायला लागतं. शेवग्याच्या शेंगा ह्या कट करून घेतलेल्या आहेत. टोमॅटो, कढीपत्ता थोडासा बारीक असा करून टाकते, नाहीतर असा टाकला की तो काढूनच टाकतात. मसूरची डाळ यामध्ये आता जिरं मोहरी तेलामध्ये टाकलेले, नंतर टोमॅटो मॅश करून घ्यायचा, जरा मीठ टाकून शिजतं. नंतर सांबर मसाला घालायचा शेवग्याच्या शेंगाला, थोडीशी हळद आणि आपलं रेग्युलर काळं तिखट वगैरे धना पावडर जे मसाले आहेत ते. आणि ही मसूरची डाळ तुम्ही कोणती घालू शकता. मसूरची डाळीनं कसं भाजी थोडंसं नंतर शेंगदाण्याचं कूट टाकलं तरी मिळून येते. मुगाचे पण टाकू शकता. आता शेंगा थोडंसं झाकण ठेवून परतून घ्यायच्या याच्यामध्ये. आता अगोदर शेंगा शिजवून घेऊन पण डाळ शिजवून घेऊन पण भाजी करतात, पण ही एकदम झटपट पण होते. डाळ वगैरे आहे त्यामुळे शिजून नंतर घट्ट येते भाजी. नंतर कोथिंबीर आणि शेंगदाणं बारीक केलेलं होतं ते पण यामध्ये टाकायचं. आणि नंतर मग गाईची वगैरे आणि कुत्र्यांसाठीचे चपात्या करून आधी घेतल्या आणि नंतर राहिलेल्या चपात्या करून घेतल्या. तर असा होता आजचा व्हिडिओ. आवडला असेल तर लाईक करा. श्री स्वामी समर्थ.